नमस्ते. आज पण मी जरा बाहेर जाते राऊंड मारायला. तर भाई काका पण आलेले आहेत ना, त्यांना पण घेऊन जाते आणि जरा जवळ फिरून येते. म्हणजे तेवढे हातपाय पण मोकळे होतील. आणि जास्त करून मी याच्यासाठी झाले ना की मला जास्त बाहेर फिरायला आवडेल. म्हणजे माझ्या हातापायांना चांगलं वाटेल ना. बरोबर आहे. हां, त्याच्यासाठी रोज का होईना पण थोडं जरी फिरलं ना तरी मला पण जरा बरं वाटेल. आता पाऊस जरा कमी आहे. जरा पाऊस कमी आहे. बाहेरचं वातावरण बघा. हा तिकडे बिल्डिंग दिसते का? ती कशी चमकते बघा, तुम्हाला दिसते का ती? तिकडे ऊन आहे. तिकडे ऊन आहे ना, ते म्हणून चमकतंय. क्लाउड्स पण बघ कसे आहेत तिकडे. चल जाऊया. वरती उंचावर आहे ना ते. चल. कालपासून एवढा जोरात पाऊस पडला ना की आमच्या सोसायटीची लाईटच गेली. जे 1:30 वाजता 2 वाजता गेले ते आता 5:30 वाजले तरी आली नाही ना. म्हणून 2 लिफ्टपैकी एकच लिफ्ट चालू ठेवली. ती खाली जाऊन आली तर परत जायला लागेल ना. आणि आता आम्ही कुठे उभे आहेत बघा. हे जर व्हेंटिलेशनसाठी असं गॅप आहे ना. आली का ती वाली? चला खाली जाताना काय दाबायचं सांग. एस एस लिहिलं ना, एस ते दाबायचं बघा. इथे हवा आहे काय? हवा मस्त आहे. इथे चांगलं वाटतं ना असं. माणसं बाहेर हवेवर बसलेत, लाईट नाही म्हणून वाटतं खाली येऊन बस. काय शोधते? बसायला जागा शोधते आहे. सर्वांची लाईट गेली मग सर्वच खाली येऊन बसले आहेत ना. सर्वच खाली येऊन बसले आहेत. तर इथे काय करते दोघं जण? इथे मी कारली कशी कापायची भाईला दाखवते. भाई कारली कापतात पण कशी माहिती आहे, आणि 4 भाग करतात आणि त्याचे पीस करतात, म्हणजे तुकडे गाडे कापतात ना. तर ते आपल्याला पातळ पीस असले ना की ते फ्राय चांगली होते. मग तुम्ही आता त्यांना सांगितलं असे स्लाइस करा पहिले. बटाट्याची स्लाइस करतो ना तळायला तसे, आणि मग त्याचे नंतर तुकडे करा. आता तुला काहीतरी विचारायचं होतं ना. हा, त्याच्यामध्ये जे बिया आहेत आता ते राहू दे, बिया ते काढायचे नाही. बिया ह्याच्यामध्ये ते ते निघतात नंतर धुताना वगैरे निघतात ना. हा, निघतात. आता मी त्याच्यामध्ये काय करणार माहिती आहे, असे स्लाइस आहे ना, हे मोठे मोठे घेतले साईडला काढून. हे अशी हे जरा मी फ्राय करायला सांगणार आहे भाईला. मोठेवाले? हा, भाई बरोबर मी पण करणार आहे. हे जरा फ्राय करणार आणि त्याची भाजी करणार. त्याच्यासाठी भाई तुकडे करतात. म्हणजे ते सर्कलचे पण तुकडे करतात. हा, म्हणजे पातळ पीस झाले ना ते. आता जाड पोळी आहे ना, ते खायला कडू लागतात. बरोबर. आणि फ्राय पण होत नाही. म्हणून असे कापताना असे स्लाइस करायचे आणि त्याच्यानंतर त्याचे तुकडे करायचे, म्हणजे ते पातळ पीस होतात. तर इकडे भाजीची तयारी होते. आणि इथे आमची दिलू बघा इकडे झोपलेली आहे. ए दिल, काय जागे आहे? डोळे बघ. हा, जागे आहे आमची दिलू. दिलू पप्पी दे, पप्पी दे. झोपली, अशी झोपली. तिथे शिगा झोपली आहे तिकडे, माहिती आहे का? तिकडे पंखा नाही चालू आहे. अच्छा. आता ही कारली बारीक कापलेली आहेत ना, असे बघा पातळ पीस केलेले आणि त्याच्यानंतर तुकडे केलेले असे करून घ्यायचे. म्हणजे कारली कशी कडू लागत नाही जास्त. आणि ह्याच्यामध्ये थोडासा मीठ टाकून आहे ना जरासं काढून ठेवते. आणि असं ठेवायचं. हे आता भाई करणार आहेत भाजी. आता मी काय करते, हे बटाटे फ्राय, बटाटाच नावाला येतो ना. त्याच्यात मीठ टाकलं काय? याच्यात मीठ टाकून ठेवलं आहे, म्हणजे कसं ते कडू पाणी निघून येईल ना, पाणी सुटेल त्याला. आता याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकते. ही आपल्याला फ्राय करायची आहे. हे पण भाईच करणार आहे. त्याच्यात मीठ नाही टाकलंय ना? नाही टाकलं. आता टाकते मसाले. भाई मसाले द्या जरा याच्यात. जरा कोकमाचं पाणी टाकते. त्याने काय होतं कोकमाच्या पाण्याने? जरा म्हणजे चांगला कडूपणा, जरा आंबट गोड लागेल ना असं म्हणून. हळद, मसाला. काय टाकले? हळद जराशी द्या. जराशी हळद थोडीशी टाकायची. आणि पावडर, मिरची पावडर, गरम मसाला थोडासा. थोडासा गरम मसाला, मिरची पावडर टाका. मिरची पावडर अजून टाका थोडी. हां, बस. थोडा जिरा टाका. हे फ्राय करतेस का? हे फ्राय करायचं. आपण बटाटा फ्राय करतो ना, सेम प्रोसेस. सेम तसंच.
मग हे पाण्यात फ्राय करायचं का असं? नाही ते भाई इकडे तव्यावर करणार आहे, मी मिक्स करून घेते. ते पाणी कशाला ठेवलं, मी तुला एक भाकरी भाजते आहे. ओके, भाकरी तांदळाची भाकरी. तांदळाची भाकरी. आणि तुम्हाला जरा इकडे आवाज येईल कारण आम्ही इकडे अशी बघा वॉशिंग मशीन लावलेली आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये सर्व आलं लसूणची पेस्ट टाकली ना मी. हो, सुरुवातीला टाकली. आता याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकते, भुरभुरवायचं जरासा, म्हणजे चांगला कुरकुरीत होतं जरा कुरकुरीतपणा होईल. ओके, एकदम छान वाटतंय ना. इथे पाणी किती बॉईल करत ठेवायचं मम्मी? नाही ते मी हे तयारी करते ना, मग गॅस बारीक करून ठेवलाय. झालं. आता हे तेलात सोडायचं. तेल तापलं ना की आपण एक पीस तेलात सोडून देते आणि मी भाकरी भाजते. भाई इकडे तयार करून घेतील शिजवून. ओके, मला एक प्रश्न आहे. कारल्याची भाजी ऐकून किंवा बघून कोणाच्या तोंडाला पाणी सुटू शकतो का भाई? आणि तुम्हाला सुटू शकतो. काय माणसांना कारलं किती आवडतं, काय नाही आवडत. नाही काय आवडतो. भाई तुम्हाला आवडतं कारल्याची भाजी? आता तर मी खायला लागलो. आता पहिलं नाही खायचं. पहिलं नाही खायचे? काय खायचे? आणि मम्मी तुला आवडते? मला आवडते कारल्याची भाजी. आणि मी पण भातातला कालवून खाते. मी पण का खायला लागलो, त्याचे बेनिफिट्स ऐकून खायला लागलो. नाही तर नाही आवडत मला ती, पण कडू कडून खाते. काढल्याचा ज्यूस पण पितात पिणारे. हा बरोबर, औषधी असते ना ते. चला आता फ्राय करतेस ना. हे काय घेतेस? गरम पाणी घेते तांदळाच्या पिठामध्ये. ओके. आणि इकडे मी कारली फ्राय होतात. कारली आता टर्न पण करायला लागतील. टर्न करायला चिमटा घ्यायला लागेल. आणि भाई तुम्ही काय करत आहे? गुलाबजाम. अरे वा, काढा प्लेट मध्ये घ्या आणि खायला घ्या. दोन खायला घ्यावे. चल आपल्याला ते आता टर्न करायला लागेल बाबा, पण तुला पहिले चिमटा काढायला ना. लागेल. ह्याच्याने करू? नाही, हा चिमटा घे. दे ते आम्ही बघा ते चिमटा तिकडे लावला आहे ना सर्व. ओके, तर आता मी सर्व टर्न करून घेतो. ठीक आहे. असं उचलायचं आणि असं टर्न करायचं, असं उचलायचं आणि असं टर्न करायचं. बरोबर ना? भाजी पेटायला फ्राय करू नाही लागत. हो बरोबर. आणि चांगला पण वाटतं खायला. चांगला पण खायला वाटतो. 4-5 पोळाबरोबर पूर्ण भात खाऊ शकतो. बरोबर ना? 2 काढा. मम्मी तू खायला नाही ना? खाणार आहे ना. नाही खा. 2 तुम्हाला, 2 मला, 2 मम्मीला आहे ना. तर इथे बघा तात्पुरती मी जरासं म्हणजे खाली केलं आहे का, तर आपण जे डीमार्टमधून किंवा कुठूनही जे आणतो ना गुलाबजामुन, तर त्याच्यामध्ये कंटेनरमध्ये लिहिलं असतं की गरम करायचं आहे की नाही. आता ह्याच्या कंटेनरवर लिहिलं होतं की बिफोर सर्विंग गरम करायचं आहे तुम्हाला, म्हणजे त्याची चव अजून तुम्हाला चांगली वाटेल. चव नाही, त्यातमध्ये जरा कडक असतात, ते ठेवून की ते फुलतात. हा, तर त्या कंटेनरवर वाचायचं की गरम करायचं की नाही. आमच्या कंटेनरवर लिहिलं होतं की गरम करायचं, ते आम्ही बघा आता तात्पुरती गरम करतो. थोडंसंच गरम करायचं, जास्त नाही, म्हणजे त्याला अजून चव होतं. मग मी नरम होतं ते खायला. मी जो क्वेश्चन विचारतोय त्याचं उत्तर म्हणजे तुम्हाला टिप्स सुद्धा मिळेल. तर मी मम्मीला इकडे काय प्रश्न टाकला, आता बघा फ्राय केल्यानंतर हे कसे एवढूशे झालेत ना, तर मम्मीला प्रश्न का टाकला, सुरुवातीलाच म्हणजे फ्राय करून एकत्र टाकायचं होतं ना, असं वेगवेगळे का टाकलं, म्हणजे थोडे थोडे का टाकले. हा, मी काय बोललो की एकत्र टाकायचे होते कारली सर्व फ्राय करायला. तर मग मी त्याचं उत्तर काय दिलंस तू, तर आपण पीठ लावलेलं ना त्याला, एकत्र टाकलं असतं तर एकमेकांना चिकटले असते. म्हणजे एकत्र आपण घाई केली असते ना टाकायची, बोले एकत्रच फ्राय होते असं वेगवेगळं नको, तर ते चिकटले असते. हे टिप आहे आजची. मच्छी सारखं, बरोबर. मच्छी आपण एकावर एक टाकू शकत नाही, तसंच कारली पण एकावर एक नाही टाकायची. ते मला आता बघा आपण कसं शिकतोय, तर मी ते मम्मीला विचारलं की एकत्र टाकायचं ना, आपला टाइम पण वाचला असता. तसं नसतं आहे ना. नाही, गरम केल्यानंतर माहिती लगेच सुटले ना. हा, आता गरम करायचे जरा फुगले बघ जरा असे ना, ते तसे फुगतात पण. आणि चवीला बाई खाऊन बघा, मम्मीने आपटला तिकडे, ते पारात वाजली, पीठ चिकटतो ना. मम्मी एक तुला भरू का? एक भरव, एक अर्धा भरू. गरम आहे? गरम आहे, गरम नाही ना, थोडं गरम असेल. चला आपल्या इकडे तोपर्यंत फ्राय होते बघा. आता कारल्याची भाजी आपल्याला कंटाळा येतो ना खायला, अशी आपण फ्राय करायची आणि हे 2 दिवस राहतात पण. आणि जर आंबटपणा हवा ना त्यात, आंबट पण हवा जरासा तरी, नाहीतर मग प्रॉब्लेम मलमलीत लागतो. भाई 2 काय घेतले, मला एवढे नको, हे तुम्हाला एक घ्या. द्या इकडे.
बघ ना. नाही मला एवढे नको आंबटपणा कशामध्ये लागतो माहिती आहे तुला? भेंडीच्या भाजी, भेंडीमध्ये, मच्छीमध्ये आणि कारल्या फ्राय मध्ये अळू पाहिजे ना, ते घशाला लागतं ते. त्याच्यात आंबटपणा पाहिजे. तर हे सर्व टिप्स झाले तुमच्या सर्वांसाठी आहे ना? बरोबर मी चला गरम गरम आता काय भाजणार बघ. पहिलाच आम्ही तुकडा करून ठेवला त्याचा. कसं आहे बघ गरम केल्यानंतर नरम होतो ना, नरम है ना, मऊ मऊ. हेच गुलाबजामुन काल मम्मीनी न गरम करता खाल्ले होते. फरक होते ना, कडक होते ना. आतमध्ये वाटत होता कच्चा गोळा आहे. मग हे आता कसं वाटतंय? आता एकदम मऊ झाली. हे पण तुम्हाला माहिती असेल तरी नाही माहिती त्यांना टिप्स. चला तर सर्व आपण फिरून घेऊया. नाही कधी असे आणले ना तर डबा वाचायचा. बरोबर आहे. त्याच्यावर काय दिलंय ते वाचून त्याच्यावरच बघायचं पहिलं आणि तसं आपण करायचं. भाई आवडले ना? तर आज तुम्हाला आमच्या इकडे किचन मध्ये ना आमच्या तिघांची गडबड दिसते. गडबड म्हणजे आता बघा मम्मी तिकडे भाकरी करते, मी इकडे आपलं फ्राय डिपार्टमेंट माझं आहे बघा. ते झाले ते साईडला ठेवले आणि हे बघायला की समजून येतं मम्मी पातळ झालेत आणि हे जाडसर आहेत म्हणजे आपले झाले. आणि इकडे भाई तुम्ही काय करताय? कारली कुस करतो. मीठ टाकून ठेवलाय ना, ती जरा चुरून घ्यायची म्हणजे ती हलकी होतात, मऊ नरम होतात आणि त्याच्यातलं कडू पाणी निघून जातं. मग ते पाणी धुवून टाकायचे. आता आता धुवून घ्यायचं. इकडे माझं पण काम चालू आहे, मम्मीचं पण काम चालू आहे. असे झाले पाहिजे कुरकुरीत बघा मी आहे ना. आणि हे असे दिले म्हणजे हे इनकम्प्लीट आहेत मम्मी अजून ठेवायची आहे. भाई आता काय धुवायचे? आता ते धुवणार चुरणार जरा. ते चुरले तरी ते तुकडे नाही होत, कुस्कर नाही होत त्याचा, तर ते मिठामुळे आहेत ना नरम पडतात. भाईच्या हातात अजून राखी आहे ताईने बांधलेली. हो ती असते, ते कधी सोडून नाही टाकत. ते धुवायचे आणि पाणी हे करून टाकायचं, काढून टाकायचं. असं कितींदा धुवायचं मम्मी? हे एकदा धुवायचं. एकदाच ना? एकदा धुवायचं. वॉशिंग मशीन आमची झालेली आहे. ओके आता मी परत टर्न करून घेतो. पप्पी दिल्या म्हणजे तिथे आता भाई रेसिपी करतात आहे. भाजी करून दाखवणार. आणि तू काय करते? माझी भाकऱ्या झाली ना. तुझं काम झालं ना? आणि तिथे बघा माझी पण रेसिपी झाली, फ्राय करून झालेली. आता सेंटरला घेतलं आहे. नंतर माझं हे करायचं आणि आपलं तेल साईडला एक्सेस बाहेर काढून टाकायचं. तर इथे आता भाई काका तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे. हा भाकरीचा तवा घेतला आहे का? तेल टाकायचं आहे ना? गरम तवा आहे ना म्हणून म्हटलं तोच घ्या, लवकर फ्राय होईल. ओके. हा तेल तापलं लगेच. कांदे किती घेतले आपण याच्यात? 2 कांदे. ओके. भाई स्वतःच्या मनाने बरोबर पटापट करता, पण आता ते कसे करतात ते तुम्हाला पण बघायचं असेल ना, भाई कसं जेवण बनवतात. आता लाल करायचं आहे का? नाही लाल नाही करायचं. आणि त्याच्यात ना मिरची आणि कारली टाकणार. हा म्हणजे कांद्याबरोबर आहे ना मिरची पण आणि कारली पण कांद्याबरोबर फ्राय होणार एक साथ. ओके. टाकली मिरची, 2 मिरच्या. 2 मिरची. 2 मिरच्या. त्याच्यात आता कारली टाकणार. ते मिठातून आपण कुस्करलेली तीच ना? हा ती धुवून घेतलेली. मिठाच्या पाण्यातून का काढतात? जरा कडूपणा जातो. बरोबर. आणि नरम पडतात ना त्याच्यामुळे शिजायला पण जास्त वेळ नाही लागत. शिजतात लवकर. आता हे 5-10 मिनिटं जरी याला फ्राय व्हायला लागले. 5-10 मिनिटाला? हा. आता तुम्हाला किती आता बघा कलर आणि फ्राय झाल्यावर बघा. तेवढे 5 मिनिटं आहेत ना? हा. तर तुम्हाला ना आणि मम्मीला एक डाऊट विचारतोय, त्यासाठी तुला बाहेर यायला लागेल. चालेल. आता जो माझा डाऊट आहे तो तुम्हा सर्वांसाठी पण आहे, कारण तुम्ही असं सिस्टममध्ये राहिला आहेत ना, तर तुम्ही मला ह्याच्याबद्दल सोल्युशन सांगू शकता. तर मी आता कंडिशन काय देतो, मम्मीला पण देतो कंडिशन. इकडे मम्मी जरा लाईट जरा अशी वरती खाली कमी पडते, तर म्हणून रात्रीचं जरा कालोख वाटतं असं. तर मी काय विचारतोय, आता मी बाहेर जातो, समजा काही कारणाने मी घरी एकटा आहे किंवा तू एकटी आहे आणि आपण दरवाजा बंद केलाय, ठीक आहे. आता हा कॅमेरा पकड, त्यांना पण समजेल मी काय करतोय. तर पाठी लाईट लागेल मला, ठीक आहे. आणि हा केला मी, समजा काही मी बाहेर काम करतोय आणि आतमध्ये मच्छर बिच्छर झाला नको म्हणून मी हे आता हे बंद केलं. बंद करू नको. हे केलं मी टोटल बंद. आता हे पण बंद, हे पण बंद आणि हे पण बंद. आता मला सांगा की इथे उभा राहून समजा कोण घरात माणसाने असं केलं तर हे उघडायचं कसं?
कसं उघडणार? या साईडून कसं उघडणार? बापरे, कसं उघडणार आहे? तू उघडू शकतेस रे त्या साईडला माणूस असेल तर, पण घरी समजा कोण माणूस एकटा असेल तर हे पण नाही उघडत. मग माणूस इकडे लॉक होणार. उघड उघड. ते एकटा कोण माणूस असेल आणि असं चुकीने जर इकडे केला तर लॉक होईल तो. लॉक झाला, तू आता झाला होता तसा. तर ह्याचं काही सॉल्युशन आहे का तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा माझा डाऊट आहे तुम्हा सर्वांसाठी, बरोबर ना? बरोबर. तेच मम्मीला आणि भाईला समजवलं. समजा मी कुठे गेलोय, जिमला गेलोय किंवा कुठे गेलोय आणि समजा आपण तिथे काहीतरी काम करत असलो, दिल आली तर दिल आतमध्ये बाहेर येऊ नये म्हणून पण आपण बंद करू ना मग पटकन. तू पण अडकली आणि दरवाजा पण उघडू नाही शकत मग नाही कोण. उघडू शकत. तर हा डाऊट आहे. तर काही सॉल्युशन असतं का ह्याचं? का हे जे हे आहेत ना, हे दोन्ही साईड हवे होते का? ते एका साईडलाच असतं एक त्या साईडला पाहिजे होतं आणि एक या साईडला पाहिजे होतं की एका साईडलाच असतं? ते तुम्हीच सांगा आम्हाला. हा तर 5 मिनिटं झाली असतील ना पाहिजे आता. हा, पण ते पूर्ण आणलं पाहिजे. हे काढलं. हा, पप्पी देते आमची तिथे. 5 मिनिटं नाही, 10 मिनिटं तरी पाहिजे. लागतात त्याला 10 मिनिटं. कारली फ्राय व्हायला लागतात. ती कारली आहे ना पूर्ण सुकायला पाहिजे. आता ती चवचवलीच आहे, म्हणजे पाणी सोडलंय त्यांनी. तरी 3 मिनिटं झाली त्याला. हा, 3च मिनिटं झाली. शेवटी मागच्या शेवटचा हात लागलाच. हा, म्हणजे बाई दुसरं करायला गेली ना काहीतरी. भाईने नाही, बाई काय बाई कसे तो गाडीचा आवाज आला. बोल बोलू. हा, करा भाई. कलर चेंज होईपर्यंत फ्राय करायचा, म्हणजे ती कारली आहे ना चांगली लागतात, कडू नाही लागत. ओके. कारली झाली. झाली अशी फ्राय करायची कांद्याबरोबर. कांदा पण फ्राय झाला, मिरची पण फ्राय झाली आणि कारली पण झाली ना. आता याच्यामध्ये तुम्हाला जे काय टाकायचं आहे ना ते तुम्ही साहित्य टाकू शकता. हे मी कोकम टाकते, खोबरं. तुम्ही याच्या शेंगदाण्याचा कूट टाकला तरी पण चालेल. हा, आणि आलं लसूणची पेस्ट. 3 साहित्य पण टाकलं. हा, आणि थोडंसं मीठ लागेल, कारण आपण मीठ आहे ना पहिलं टाकलेलं ते धुवून गेलं ना. मग चवीप्रमाणे टाकायचं, थोडंसं टाकायचं नावाला. हे बघ असं जर असं झालं. आता हे 2 मिनिटं फ्राय करायचं, मग झाली आपली भाजी. तिकडे बाई तवावर काय करताय? त्याच्यावर तुला ऑमलेट. अरे वा, तू काय करते तिकडे? कपडे काढते सुकलेले, आता दुसरी घालायचे आहेत ना. आणि इथे बघा आपलं जेवणाचं ताट रेडी आहे. तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर जेवायला या. तर कारला फ्राय, कारल्याची भाजी, भाकरी, वरण, डाळ, तुम्ही काही म्हणू शकता, आणि ऑमलेट. तू कधी जेवणार मम्मी? जेवणार कधी? आता मी आणि बाई एकदम जेवणार. चालेल. तर तुम्ही सुद्धा जेवायला या आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.